नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ आपल्याला मी भेटायला आलोय. आपण उत्तम असालच हो मित्रांनो. आणि आजचा विचार तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तो म्हणजे हा माणसाचा सगळ्यात महत्वाचा दोष आहे. आणि तो दोष आपण कशा पद्धतीने बाजूला करू शकतो आणि त्या दोषावरती उपाय काय असला पाहिजे या संबंधी मित्रांनो. चूक शोधण्यात आपण प्रत्येक जण वेळ घालवतो, पण त्या चुकावरती योग्य उपाय शोधण्यामध्ये मात्र कमी लोक वेळ घालवतात. तर आज तेच गरज आहे, जे व्यक्तिगत जीवनामध्ये असतील, सामाजिक, अर्थात कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये त्यांच्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. कारण व्यवसाय हा रोज नवीन नवीन तुम्हाला बदल करण्यासाठी भाग पडत असतो, पण ते स्वीकारले तर आणि नवीन नवीन आव्हानेही तुम्हाला देत असतो. तेव्हा मित्रांनो, चूक शोधण्यात वेळ घालवता की उपाय शोधण्यात, हा प्रश्न तुमच्यासाठी. बरेच तुमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन वेगवेगळ्या टीममध्ये प्रत्येक जण करत असेल, पण त्यावेळी तुमच्या एक लक्षात येतं का, ते जे काही सूचना असतील त्या सूचनांची अंमलबजावणी आपण कशा पद्धतीने करतो आणि ती कशी केली पाहिजे या संबंधी. मित्रांनो, जेव्हा आपण सामान्य व्यक्ती ही कशा पद्धतीने प्रत्येक प्रसंगामध्ये व्यवहार करत असते आणि जे व्यावसायिक नेते आहेत, जे प्रभावी व्यावसायिक नेते विशेष करून आहेत, ते कशा पद्धतीने या संपूर्ण अडचणींना समोर जातात आणि समोर जाऊन खऱ्या अर्थानं ते उत्तम उपाय कसे शोधतात या संबंधी. जेव्हा काहीतरी चुकते, अर्थात प्रत्येकाचं काही ना काही चुकत असतं जो काम करत असतो. अर्थात अ, मुद्दाम चुका करणे अर्थातच ती एक बाब अत्यंत सत्य आहे. वेगवेगळ्या विभागामध्ये, घरामध्ये किंवा कुठेही जे लोक काम करत असतात ते मुद्दामही चुका करतात. त्या मुद्दाम चुका म्हणजे अर्थात ते असंस्कृत असतात, की ज्यांना संस्कार शून्य असतात. अशी माणसं ते काय करत असतात, त्या पद्धतीने ती काम करत असतात. म्हणून मित्रांनो, आज एकच मी सांगेन की तुम्हाला आणि मला एक गोष्ट समजली पाहिजे, की जेव्हा काहीतरी चुकते तेव्हा अनेक लोक लगेच विचारतात. बघा तुम्ही, अवतीभोवती लगेच विचारतात, याला जबाबदार कोण आता? ही चूक झाली, मग याला जबाबदार कोण? मग ते लोक काय करतात, जबाबदार लोक शोधण्याचा प्रयत्न करतात. पण हे त्यांच्या लक्षात येत नाही की त्याला जबाबदार तीच व्यक्ती असते आणि एखादी सिस्टम असते, एखादी एक नियम असतो, नियमाच्या विरुद्ध ती व्यक्ती वागलेली असते, त्याला जबाबदार तीच व्यक्तीच असते. पण काही लोकांना मात्र फार हौस असते इतर लोकांना जबाबदार कसं धरायचं. अशी पण माणसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भेटतील. आणि अर्थात आणि चूक कोणी केली, मग ती कशी केली? अरे मित्रांनो, तुम्ही दोष कोणाला लावताय आणि दोष कोणाचा आहे? दोष तुमचा व्यक्तिगत आहे का? तर नाही. मग जी कोणी व्यक्ती ती चूक करते, ती चूक खऱ्या अर्थानं तिनं ती मुद्दाम केलेली आहे का? का तिचा तो स्वभावच आहे चूक करण्याचा? आणि अर्थात मग तिची चूक कोणती पण असेल, आणि जेव्हा तिची चूक करते तर त्याचा परिणाम हा पूर्णपणे संपूर्ण विभागावरती असतो, कुटुंबावरती असतो, समाजावर असतो आणि त्या कारखान्यावरती असतो मित्रांनो. म्हणजे हा त्याचा संपूर्णच्या संपूर्ण इम्पॅक्ट हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. मग अर्थात जे कमी बुद्धीचे लोक आहेत ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात, आणि जे प्रगल्भ बुद्धीचे लोक आहेत, जे प्रभावी नेते आहेत, ते काय विचार करतात, की यातून मी काय शिकलं पाहिजे आणि यातून जे मी शिकलोय ते यावर मी उपाय काय केला पाहिजे आणि तो उपाय अशा पद्धतीने केला पाहिजे ही चूक परत घडता कामा नये. मग त्यासाठी एक वेगवेगळ्या पद्धतीच्या सिस्टमायझेशन प्रोसेस तुम्हाला कराव्या लागतात मित्रांनो. म्हणजे पुढच्या वेळी अधिक चांगल्या प्रकारे या सर्व गोष्टी मी कशा हाताळेन आणि अशा गोष्टी होणार नाही याची काय मी घेईन दक्षता घेईन. पण सगळ्यात महत्वाचं आहे, मानवी व्यवहारामध्ये कोण कधी कसा वागेल हे अनप्रेडिक्टेबल असतं. म्हणून नियम बनवले आहेत आणि नियमाच्या बाहेर कोणी वागायचं नसतं. हे जेव्हा प्रत्येकाला कळतं ना,
तेव्हा तिथे एक शिस्तबद्ध संस्कृती निर्माण होते. पण काही ठिकाणी दोषारोपाची संस्कृती असते आणि अशा संस्थेमध्ये काय होतं, मग भीती निर्माण होते आणि मग ती दोषारोपाची संस्कृती जेव्हा भीती निर्माण करते तेव्हा निश्चितच लोक उपाय केंद्रित संस्कृतीकडे पाहत नाही. त्यामुळे लोक जे उपाय देतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि ते दोषारोप करतात त्यांच्याकडे पाहिलं जातं. असंही तुम्हाला कधी कधी दृश्य पाहायला मिळतं. म्हणून तुम्ही काळजी घ्या तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि तुमच्या जिथे तुम्ही कुठे व्यवसाय करता तिथे मित्रांनो, व्यवसाय चुका होणारच आहे, विलंब होणारच आहे, लक्ष चुकणारच आहे, जे काय तुमचं टार्गेट असेल ते चुकणारच आहे आणि ग्राहकांच्या तक्रारी येणारच आहेत, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. म्हणून जी काय प्रक्रिया आहे ती कधी कधी यशस्वी होईल आणि कधी कधी अयशस्वी होईल. पण जेव्हा ती अयशस्वी होईल त्याला कारण चुकाव झाल्यामुळे, विलंब लागल्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचे ग्राहकाच्या तक्रारी आल्यामुळे. तेव्हा मित्रांनो, एक लक्षात घ्या, जे नेतृत्व असतं, जे खऱ्या अर्थानं काम करत असतं, तो उद्योग विकसित करत असतो, त्याला माहिती असतं की नेतृत्वाची खरी परीक्षा इथंच आहे. चूक शोधण्यामध्ये नसते, तर ती परिस्थिती सुधारण्यासाठी किती वेगानं कृती केली जाते यामध्ये असते मित्रांनो. म्हणून दोष देण्यात गेलेल्या प्रत्येक क्षण, जो म्हणजे दोष तुम्ही ज्यांना देणार तो प्रत्येक क्षण आणि ती परिस्थिती सुधारण्याची गमावलेली संधी, हे जर तुम्ही तपासलं तुमच्या लक्षात येईल की बरंच मोठं काही नुकसान होतं. म्हणून सर्वात यशस्वी कंपनी, टीम त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं कार्यरत केले पाहिजे की चुका कशा कमी करता येतील, टाळता येतील आणि त्यावरती उपाय काय होतील. अर्थात चूक मान्य करणारी माणसं ही फार कमी असतात आणि चुका जेव्हा मान्य करतात तर त्यातून त्यांनी शिकलं पाहिजे आणि अधिक वेगानं ते खऱ्या अर्थानं त्यांनी विकसित व्हायला पाहिजे. नेते असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न नेहमी विचारूया मित्रांनो, आपण अशी संस्कृती निर्माण करत आहोत का की जिथे लोक चुका करण्यास घाबरतात, की अशी संस्कृती निर्माण करू शकतो का आपण की लोक उपाय शोधण्यावरती लक्ष केंद्रित करतात, जेणेकरून ही कंपनी, हा व्यवसाय, हे माझं कुटुंब, हा माझा समाज आणि मी व्यक्तिमत्व मी उत्तम पद्धतीने विकसित होईन. कारण प्रगतीची सुरुवात तेव्हा होते, केव्हा होते, जेव्हा आपण याला जबाबदार कोण हा प्रश्न विचारणे थांबवतो आणि यावर उपाय काय हा प्रश्न विचारण्यास सुरुवात करतो. आणि म्हणूनच दोष शोधल्याने समस्या सुटत नाहीत, उपाय शोधल्याने भविष्य घडतं मित्रांनो. मला विश्वास आहे मित्रांनो की आजचा व्हिडिओ जे उद्योजक आहेत त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक अनुभव येत असतील किंवा येणार असतील, तेव्हा त्यांना उत्तम पद्धतीने ते योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होणार आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये अर्थात तुम्ही जे काम करताय ते उत्तम करण्यासाठी जर आमची मदत हवी असेल, आमचा नंबर आहे 7768981355 आणि आमचा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा ज्यांनी केला नसेल त्यांना, आणि तुमच्या मित्रांना पाठवा की ज्यांना त्या पद्धतीने मदत. धन्यवाद. तुम्ही आमचा व्हिडिओ